आज मी बनवणार आहे सुकी भाजी। त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते दाखवते। ऑइल घेतले, लागेल तेवढंच घेतले मी। कढीपत्ता, कमी तिखटवाली मिरची घेतली मी 3-4, अर्धा चमचा हळद, जिरे 1 चमचा आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतले आणि फरसबी घेतले मी, असे बारीक चिरून घेतले मी। नमस्कार, अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करते। कशी बनवते ते पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप करू नका। कढई गरम करत ठेवले मी, झटपट अशी तयार होते, जास्त वेळ नाही जात तिला। कढई गरम झाले, मध्ये ऑइल टाकून घेते। ऑइल गरम झाले, आता त्याच्यामध्ये जिरं टाकून घेते मी। जिरं टाकलं ना छान अशी चव येते आणि फ्लेवर पण छान येतो भाजीमध्ये। जिरं तडतडलं, आता मी मिरची आणि कढीपत्ता टाकून घेते। गॅस मिडियमच ठेवायचा, फास्टवरती नाही भाजायचं। आता याच्यामध्ये मी कांदा टाकून घेते। थोडी मस्त लागते ना भाजीची। पातळ वगैरे भाजी याची केली तर सहसा कोणी खात नाही। सुकी भाजी केली ना चवीला पण छान लागते। आणि झटपट अशी तयार पण होते। कांदा छान फ्राय झाला, आता ह्याच्यामध्ये हळद टाकून घेते। छान असं मिक्स करून घेते। आता ही फरसबी मी छान अगोदर कापायच्या अगोदर 3-4 पाण्यातून छान अशी धुवून घेतले, मग कट केले। कट करून झाल्यावरती भाजी कधी हे कापून घ्यायची, सॉरी धुवून घ्यायची नाही, कापायच्या अगोदरच धुवून घ्यायची। त्याच्यामध्ये पाण्याचं काही वापर करायचं नाही, अशी वाफेवरच छान अशी शिजते ती। ऑइल तुम्ही कमी जास्त करू शकता। सुक्या भाज्यांना थोडंसं ऑइल टाकलं ना की चव पण छान येते। तुमच्या हिशोबाने कमी जास्त टाका। 2 मिनटं मी अशी फ्राय करून घेऊन थोडंसं मसाल्यामध्ये याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे कांद्यामध्ये। थोडीशी भाजी नरम झाली ना मगच मी मीठ टाकणार आहे, अगोदर काही मीठ वगैरे ॲड करणार नाही आहे। एकदा करून बघा, मस्त होते भाजी, खायलाही छान लागते। अगदी टिफिनमध्ये वगैरे देण्यासाठी झटपट अशी तयार होते ही भाजी। बारीक गॅसवरती मी 10 मिनटं ठेवणार आहे, मध्ये मध्ये चेक करत राहायचं। आता मी याच्यामध्ये लागेल तेवढंच मीठ टाकून घेणार आहे। अगोदर मीठ नका टाकू, कारण ही भाजी थोडीशी परत कमी होते ना, लास्टला मीठ टाकायचं। त्याला मी 5-10 मिनटं अजून ठेवणार आहे, अजून काही झाली नाही आहे, थोडीशी फक्त मऊ पडले।
तर 5-7 मिनटात पोळी तयार होईल. डायरेक्ट गॅसवरती सुद्धा ठेवून द्यायची. भाजी तयार झाली. आपली कमी साहित्यामध्ये भाजी आपली तयार होते. जास्त काही सामानाची पण गरज लागत नाही. आता ह्याच्यावरती मी खोबरं किसून घेतलं आहे, ते मी टाकणार आहे. ओलं खोबरं आहे. भाजीला चव छान येते, खायलाही मस्त लागते. असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही नाही, अशीही छान लागेल. एकदा करून बघा आणि मला नक्कीच सांगा. फक्त 2 मिनटं मी मिक्स करून घेणार आहे. गॅस मी बंद करून घेतलं आहे. आता ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेते. माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. बाय.